ढोलकी ने साथ दी या धरणी म्हणून मी गाते आज या चरणी चढून आले साज या क्षणी तुम्हासी कांचमी नजरा रोखणी स्वरतालाचा सुगंध मनी करते मी मुजरा या रणी रसिका करते मी मुजरा या रणी करते मी मुजरा या रणी रसिका करते मी मुजरा या रणी सुस्वागतम 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 सर्वप्रथम विघ्न हरता गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य रक्षक संभाजी महाराज राष्ट्रमाता राज्यमाता मासाहेब जिजाऊ यांच्या चरणी नतमस्तक होऊन आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहे। तसेच भारतीय राजघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार मानाचा मुद्रा करून आजच्या कार्यक्रमाचे आयोजक युवा संघटन अडवली टाकेवाडी यांना सर्वप्रथम शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। तसेच मला संगीताला साथ देणारे कीबोर्डला साथ देणारे आमचे स्वप्नीलदादा जाधव बँजोला साथ देणारे प्रणितदादा मोहिते उर्फ दोदो ढोलकीला साथ देणारे हेमंतदादा दुबळे ऑक्टोपॅडला साथ देणारे सुधीरदादा जुळे तसेच माझे गुरु आणि माझे वडील शाहीर विवेकजी शेलार हे मला कोरसला साथ देणार आहेत आणि तसेच माझी बहीण अस्मिता शेलार आणि माझी शाखा जय भवानी नाट्यमंडळ चिंचोली शेरावाडी यांनाही शाहिरी मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा मानाचा मुद्रा। तसेच आजचा हा माझा कार्यक्रम इथे बघण्यासाठी उपस्थित शाहीर आहेत शाहीरजी लवंदे बुवा तसेच तेजाताई पवार
शाहिरांना शाहिरी मानाचा मुद्रा करते, त्याप्रमाणे आमच्या गावचे कार्यकर्ते रवींद्र चव्हाण साहेब यांना ही शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि माझ्या गावातील अनेक मंडळी माझा कार्यक्रम इथे बघायला उपस्थित आलेले आहेत आणि उत्सुकतेने या वैदेही शेणाचा कार्यक्रम इथे बघण्यासाठी जे सर्व रसिक जमा झालेले आहेत त्यांना पुन्हा एकदा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा आणि माझे काका राजाराम शेलार तसेच माझी काकी आणि सर्वजण आलेले आहेत त्यांना शाहिरी मानाचा मुद्रा करते आणि तसेच माझे प्रतिस्पर्धी तुरेवाले शाही विशालजी निकम यांना या शक्तिवाली शाहीर वैद्य शेलारीचा शाहिरी मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा, मानाचा मुद्रा. त्याचप्रमाणे साऊंडला साथ देणारे आणि कार्यक्रमाला उशीर झालेला आहे तर मी माझ्या कार्यक्रमाला लगेच सुरुवात करत आहे. स्तवनला सुरुवात करत आहे. सगळ्यांचं नीट लक्ष असू द्या. सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आम्ही मायभूमीचा सह्याद्रीच्या कुशीत जन्मलो आणि जो कुणी हिंदुस्थाना शिंगडला आमची काय कदर केली जाणार बघा म्हणून काय म्हणायचंय, जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को. आपल्या देशावरती सण आहे त्यामुळे सगळ्यांचं जरासं नीट लक्ष असू द्या. जो उठेगी वतन के खिलाफ आवाज तो काट देंगे उस जुबान को, डालेंगे तिरंगा अंदर और निकाल देंगे उसकी जान को, और किसी दुश्मन की मां ने ऐसा दूध नहीं पिलाया जो मिटाएगा, जो मिटा सकेगा हिंदुस्तान को, जो मिटा सकेगा हिंदुस्तान को. म्हणून बघा काय म्हणायचं, ज्याने धर्म विचारून निघात केला ते पाकिस्तान, ज्याने धर्म विचारून निघात केला ते पाकिस्तान, पेटून उठला माझा सारा हिंदुस्तान, पेटून उठला सारा हिंदुस्तान. जर सगळ्यांना आवडला असेल तर तुमचा टाळ्यांचा प्रतिसाद मला आला पाहिजे. क्या बात है. पेटून उठला माझा सारा
पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा आधी माया तोर तुला गाते की गारान काय थैमान मांडीला बघूया दुश्मनाला गेले समीर मांडलान गोतला काळ सैतानान नाही ठेवली त्याने जाण राम पेटून उठला माझा हा सारा हिंदुस्थान 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 त्यांनी धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान त्यांनी धर्म विचारून घात केला ते पाकिस्तान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा हिंदुस्थान पेटून उठला माझा सारा उठला माझा सारा हिंदुस्थान भारत माता की बोल श्री गजानन वागदेवी बजरंग बोला परमहंस गुरु गणपती कैलास आश्रमचंद्र पांडुरंगाराम अखंड नागेश्वरीचा जय भवानी नाच मंडळ चिंचवली शेलारवाडी यांचा बोल शक्ती स्तवन झालेले आहे. गणाला सुरुवात करीत आहे. एका आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे.
एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे, एक आतुरता बाप्पा तुझ्या येण्याची आहे, एक इच्छा तुला डोळे भरून पाहण्याची आहे, आणखी काही नको या पामराला, आणखी काही नको या पामराला, फक्त अपेक्षा तुझ्या आशीर्वादाची आहे. सन वर्षाने येतोय पुन्हा, ओढ लागली भक्त जना, तुझ्या वाचून मन लागेना, तुझ्या वाचून मन लागेना, ये भुवरी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा, ये भुवरी लवकर येना तू माझ्या लाडक्या तू बाप्पा श्री गणा.
चतुर्थीच्या दिवशी गणपती सणाला किती हर्ष वाटेल बाप्पा आमच्या मनाला किती हर्ष वाटेल बाप्पा आमच्या मनाला किती हर्ष वाटेल बाप्पा आमच्या मनाला शाहीर वैदेहीच्या भावना गाती आजया रणांगणा शाहीर वैदेहीच्या भावना गाती आजया रणांगणा तुझ्या वाचून मन लागेना तुझ्या वाचून मन लागेना ये बुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तुला ये बुवारी लवकर ये ना तू माझ्या लाडेच्या तुला सन वर्षाने येतोय पुन्हा ओढ लागली भक्त जना सन वर्षाने येतोय पुन्हा ओढ लागली भक्त जना तुझ्या वाचून मन लागेना तुझ्या वाचून मन लागेना ये भुवरी लवकर येणार लाडेच्या तुला पाशी ये भुवरी लवकर येणार लाडेच्या तुला पाशी गणपती बाप्पा जरा आवाज येऊ द्या तुमचा पण सुनील देसाई या आता स्तवन आणि गण झालेला आहे बरोबर जरा तुमचा आवाज येऊ द्या थांबा जरा सगळ्यांनी शांत राहा तुमचा आवाज येऊ द्या सगळ्यांना उत्सुकता कशाची झाली कशाची असा आवाज आला पाहिजे तुमचं प्रोत्साहन जेवढं मला मिळेल ना तेवढं विशाल बुवांना आज मी लवकरात लवकर घरी पाठवेन चालेल ना बुवा स्तवन गण झालेला आहे गवळण घेते आणि जी गवळण आता घेणार आहे ती गवळण ऐकण्यासाठी आतून जरा बाहेर आला तर बरं होईल बरोबर आहे ना त्याच्यानंतर बोलतील बाई काय बोलून गेल्या काही ऐकायला आलेलं नाही
म्हणून आधीच सांगते बुवा बाहेर या आणि माझे गवळण ऐका. गवळण अगदी शास्त्रात आहे, म्हणजे जी बुवांना लागेल सुद्धा आणि तुम्हाला मजा सुद्धा येईल आणि गवळण शास्त्रात सुद्धा आहे. आधी मला सांगा, गवळण हटके झाली पाहिजे की नाही? आणखी जरा मोठ्याने, गवळण हटके झाली पाहिजे ना? घ्यायची. म्हणून बघा काय म्हणायचंय, त्या यमुनेच्या काठावर डाव मांडलेला होता, सवंगड्यांसोबत कान्हा एक असा रमलेला होता. चेंडूफळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. चेंडूफळीचा डाव खेळताना गेम रंगलेला होता. आणि चेंडू उडवून डोहामध्ये तो गेला, तो असा एक बहाना होता. म्हणून काय म्हणते बघा, तो 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 इमान घेऊन उडते आकाशात. बुवा आता त्याच विमानात तुम्हाला पाठवते की नाही बघा. म्हणून काय म्हणायचं बघा, लगेच गवळणीला सुरुवात करते. तो 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 कान्हा. कान्हा माहिती आहे ना सगळ्यांना? तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. पुढे बोलू ना. आता बुवांचं नाव काय आहे? विशाल निकम. मग बघा नीट लक्ष असू द्या. दिसला विशाल तो, पटवून नंतर देणार आहे पण आधी ऐका. दिसला विशाल तो लांबना, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामणा. ऐकायला आलं? वरती ऐकायला आलं? मग बघा काय म्हणायचं, तो 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 कान्हा यमुनेच्या डोहा गेला ना. दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामणा. आधी पटवून देते बघा. तो श्रीकृष्ण हा सवंगड्यांसोबत यमुनेच्या काठावर यमुनेच्या काठावर चेंडू फळीचा डाव खेळत असताना तो चेंडू हा यमुनेच्या डोहात जातो आणि तो चेंडू आणण्यासाठी तो श्रीकृष्ण सुद्धा त्या डोहामध्ये जातो. आणि त्या यमुनेत कालिया नाग, सगळ्यांना माहिती आहे ना, तो कालिया नाग त्या यमुनेच्या डोहात असतो आणि त्याच हरण करण्यासाठी श्रीकृष्ण त्या यमुनेच्या पाण्यात गेलेला असतो. तर काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना. आता विशाल विशाल दिसला. विशाल म्हणजे काय, तर बुवा तुम्हाला जर तुमच्या नावाचा अर्थ माहित नसेल, विशाल म्हणजे मोठा. तो कालिया नाग किती मोठा होता, म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामणा. आता श्याम म्हणजे कोण, तर श्रीकृष्ण. त्या कालिया नागाच्या वर श्रीकृष्ण चढलेला असतो, माहिती आहे ना तुम्हाला. त्या कालिया नागाचं हरण करताना श्रीकृष्ण त्या कालिया नागावरती नाचतो आणि तेव्हा तो कालिया नाग त्या यमुनेच्या पाण्यातून दुसरीकडे जातो. म्हणून काय म्हणाले, दिसला विशाल तो लांबना, खाली हलवतो काळा श्यामणा. बुवा तुम्हाला वाईट असं काही बोलायचं नाहीये. घ्यायची गवळण घ्या. यमुनेच्या डोहा गेला ना.
विशाल तो लांबन खाली हलवतो काळा श्याम यमुने चढवा गेला ना तो काना यमुने चढवा गेला ना विशाल तो लांबन खाली हलवतो काळा श्याम विशाल तो लांबन खाली हलवतो काळा श्याम तो काना यमुने चढवा गेला ना तो काना यमुने चढवा गेला ना दिसला विशाल तो लांबना खाली हलवतो काळा श्यामना. बघा गवळण अगदी शास्त्रात आहे, बरोबर आहे ना? तर बुवा दुसऱ्या बारेत येऊन इथं काही बोला तर कसं चालणार नाही.
स्वप्नीलजी थोरे यांकडून गवळणीसाठी आणि खेळच्या वाघिणीसाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. नाचमंडळ आभारी आहे. तर प्रश्नपद घेत आहे आणि बुवांना प्रश्न असा आहे, कपिल कोण, मुनी कोण आणि सवाद कोण आणि त्यांच्या आई वडिलांचे नाव काय? बुवा, जर तुम्हाला प्रश्नाचं उत्तर ग्रंथ आधारे देता येत असेल तरच द्या, नाहीतर इथे येऊन काही रसिकांना सांगाल तर तसं चालणार नाही. प्रश्नपद घेते, लक्ष असेल ना. आज गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा धानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा हो. आज गाजतोय शक्ती तुरा, एक विषय माझा धानी धरा, दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा. दिला सवाल उत्तर द्या खरा हो, नाहीतर हातात बांगड्या भरा. सवाल उत्तर द्या खरा, नाहीतर हातात बांगड्या भरा. अशा प्रकारे मी माझी पहिली बारी इथे संपत आहे आणि बुवांना पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देते आणि इथेच थांबते.